नगर परिषद नगर पंचायत मतदानावर टांगती तलवार। 40 नगर परिषद आणि 17 नगर पंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी। रवींद्र चव्हाणचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। तर पैसा व्यवसायामधला होता हे सांगून चालणार नाही, पुरावे द्यावे लागतील। निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईल। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधल्या सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। शहानी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांच्या विरोधात हायकोर्टात जाणार। दमानिया आक्रमक। 100 पोलीस माझ्या घरामध्ये घुसले, संतोष बांगरांचा दावा। तर दावा केलेले लोकप्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो। बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। ज्यांना माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाहीत। हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगर यांच्यावर निशाणा। तर संतोष बांगरांनी 50 खोके घेतले। भाजपच्या तानाजी मुटकुळींचा दावा। लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही तर लक्ष्मी आई बहिणीचंही नाव असतं। लक्ष्मीच्या विधानावरून स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं नवा वाद। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, विरोधकांकडून आहे ते घ्या, पण बटण मात्र कमळाचा दाबा। जळगावातील सभेत बोलताना गिरीश महाजनांचं वक्तव्य।